आज 21 फेब्रुवारी बुधवार. आपण 356 पासून ओव्या घेणार आहोत. सगळ्यांना शुभेच्छा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. आदौ वैभवतारकञ्च कथितं श्रीकृष्णगीतामृतं, हस्ताभ्यां कटिमानभानचकितं भक्तं समाश्वासितं. दातुं ज्ञानरसं हि येन जगति, ज्ञानेशरूपं धृतं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्री संत ज्ञानेश्वरं. श्री संत ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू ज्ञानेश्वर, जय तू श्रीकृष्ण. काल आपण 24वा श्लोक पाहत होतो आणि त्याच्या खालच्या काही ओव्या झालेल्या होत्या. तस्मादोम दोमित्युदाहृत्य यज्ञदानतपक्रियाः प्रवर्तन्ते विधानोक्ता सततं ब्रह्मवादिनां. जे ब्रह्मवादी, ब्रह्म जाणणारे, ब्रह्माबद्दल बोलणारे असे जे लोक आहेत, ते यज्ञ, दान, तप इत्यादी शास्त्रविहित कर्मक्रिया नेहमीच ओंकाराचा स्पष्ट उच्चार करून सुरू करतात किंवा करतात. आणि ओंकार त्यांच्या अंतःकरणातच घुमवतच किंवा रेंगाळतच त्या सगळ्या क्रिया सुरू होत असतात. 55वी ओवी पाहिलेली होती आपण. हेची एकी हातवटी घेऊन हन किरीटी, आले ब्रह्मविद भेटी ब्रह्माची ये. म्हणजे अरे पार्था, हीच एक हातोटी आहे, या ब्रह्मवेत्या ब्राह्मणांमध्ये रूढ झाली आणि याच पद्धतीनं आपली निष्काम सात्विक कर्म करीत हे ब्रह्मवेत्ते ब्रह्माच्या भेटीला जात असतात. खूप छान कल्पना सांगितली ज्ञानदेवांनी की आले ब्रह्मविद भेटी ब्रह्माची ये. त्या ब्रह्माची आणि ब्रह्मविदांची भेट झाली की दोघंही एकरूप होऊन जातात. पण त्याच्यासाठी ह्या काही क्रिया करत असतात. म्हणून आता उद्या जो मनाचा श्लोक मी सादर करणार आहे त्याच्यामध्ये बरोबर मला हा संदर्भ घेता आलेला आहे. मग आता हे काय करतात हो यज्ञदान क्रिया, त्याचे ज्ञानदेव आपल्याला जास्त सविस्तर माहिती सांगतात. ब्रह्मेसी होवावया एकी. कशासाठी ह्या क्रिया करायच्या? ब्रह्मेसी होवावया एकी, तेन वंचती यज्ञादिकी, जे चावळले ओळखी शास्त्रांची या. ब्रह्माची ये एकी हातवटी, म्हणजे एकी होण्यासाठी, ब्रह्माशी एकरूप होण्यासाठी. तेन वंचिती यज्ञादिकी, म्हणून ते हे यज्ञ याग हे सोडत नाहीत किंवा त्यांच्यापासून ते वंचित होत नाहीत. कारण त्या यज्ञादी कर्मापासून जर वंचित झाले तर त्यांना ब्रह्माची भेट होणार नाही. आणि म्हणून हे ब्रह्मवादी परब्रह्माशी एकरूप होण्यासाठी वेदानं सांगितले त्याप्रमाणे वागतात आणि ते शास्त्र जाणून बोलतात किंवा यज्ञादी कर्म नीटपणानं करतात, सात्विक वृत्तीनं पार पाडतात. म्हणून ते यज्ञादी कर्मापासून कधी वंचित होत नाहीत. आता सध्याच्या काळात बघा, कलियुगामध्ये मात्र, म्हणजे आता ज्ञानदेव कलियुगातच होते, पण तरीसुद्धा त्यांनी जो काळाचं वर्णन केलेलं आहे किंवा त्या काळात हे सगळ्या यज्ञक्रिया वगैरे जरा जास्त होत होत्या. आणि आता मात्र लोक म्हणतात काय करायचे यज्ञ करून, अगदी त्या नवरात्रीला सुद्धा काय करायचे देवापुढ दिवा लावून, अशी लोकांची वृत्ती झालेली. पण हे काही संस्कार आहेत, या काही आपल्या पद्धती आहेत, ही आपली संस्कृती आहे. आणि यज्ञामध्ये आपण 18व्या अध्यायात अधिक पाहणार आहोत की यज्ञ म्हणजे ही त्यागाची भावना आहे. त्यागवृत्ती आपली जोपासली पाहिजे आहे. आणि त्यासाठी परब्रह्मासाठी या जर सगळ्या गोष्टी आपण सगळी कर्म, आता रोज भगवंत काय सांगतात की 12व्या अध्यायातही आपण पाहिलं की जर तुला बाकी काही शक्य नसेल तर सगळी कर्म मला अर्पण कर. ठीक आहे, तुला सगळी कर्म अर्पण करायची नसतील तर कर्मफळ तरी अर्पण कर.
आणि मग ही अर्पण करण्याची बुद्धी या यज्ञातून आपल्याला साधत असते. त्यामुळे आपण ब्रह्माशी एकरूप व्हायला जवळ जातो. म्हणून बघा ब्रह्मेसी होवावया एकी न वंचती यज्ञादिकी ते चावळलेले ओळखी शास्त्रांची या. चावळले म्हणजे त्या शास्त्रानुसार ते कर्म करायला प्रवृत्त होतात. शास्त्र जाणून बोलतात. मग आता हे शास्त्र काय सांगते ते आता पुढच्या ओवीत आहे. कारण तस्मात ओम इति उदाहृत्य या श्लोकावर किंवा या श्लोकाच्या काही भागावर ज्ञानदेव म्हणतायत, तो आदी तव ओंकारू ध्याने करीती गोचरू पाठी आणि ती उच्चारू वाचे ही तो. मग ते काय करतात, प्रथम या ओंकाराला पाहतात, ध्यानातून पाहतात. ध्याने करीती गोचरू, गो म्हणजे इंद्रिय गोचर होऊन त्याला पाहतात, इंद्रियांच्या द्वारा पाहतात. पाठी आणि ती उच्चारू वाचे ही तो, आणि मग नंतर ते वाणीचा विषय करतात. पाठी म्हणजे नंतर सुस्पष्ट वाणीनं ओंकाराचा उच्चार करतात. आधी त्या ओंकाराला डोळ्यांनी पाहतात, अंतर्मुख होऊन पाहतात आणि मग त्याचा उच्चार करतात. आपण सुद्धा बघा डोळे मिटूनच ओंकार म्हणत असतो. म्हणजे आधी त्याची एक आपल्या मनामध्ये जी कल्पना आहे ती पहिली साकार करायची आणि मग त्याचा उच्चार करायचा. तेणे ध्याने प्रगटे प्रणवोच्चारे स्पष्टे लागती मग वाटे क्रियांची ये. आणि या साक्षात्कारी ओंकाराचं ध्यान आणि अगदी सुस्पष्ट असं प्रणवोच्चार केल्यानंतर काय होतं, मग वाटे लागती क्रियांची ये. मग ते क्रियांच्या मागे लागतात, म्हणजे कर्ममार्गाला अनुसरतात, म्हणजे कर्म करतात. आता बघा अगदी सोपे काही असे किस्से काही चॅनलवरून सांगितले जातात आणि त्या पण आहेत ते का अपर्णा जिरवणकर म्हणून, तर त्या पण स्वास्थ्याबद्दल वगैरे सगळं छान सांगत असतात. तर झोपेतून उठल्यावर फक्त 5 मिनिट हे द्या, अमुक करा, म्हणजे तुम्हाला सगळा दिवस चांगला जाईल, तुमचं मन शांत राहील. या सगळ्या ग्रंथांच्या आधारेच हे लोक सांगत असतात. मग त्यांनी असं सांगितलं त्यावेळेला, पहिले डोळे मिटून घ्या, दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा, डोळे मिटा, मग ओंकाराचं उच्चारण करा. खरं म्हणजे प्रत्येक श्वासाबरोबर जर आपण रामनाम किंवा ओंकार जर जपला मनातल्या मनात का विना, तर आपलं सगळं शांत होऊन जाईल, शांती मिळेल. पण ते आपण करत नाही. म्हणून आता इथे सांगतायत की तो आदी तव ओंकारू ध्याने करीती गोचरू पाठी आणि ती उच्चारू वाचे ही ते. मग हळूहळू पाठीमागून वाचेनं या ओंकाराचा उच्चार करतात. त्यामुळं काय होतं, हे झालं. तेणे ध्याने प्रगटे प्रणवोच्चारे स्पष्टे लागती मग वाटे क्रियांची. एकदा ओंकाराचा छान उच्चार जमायला लागला की मग ते क्रियांच्या मागे लागतात. मग क्रिया, मग आता रोजचं जे दैनंदिन कर्म आहे ते आपण करायला लागतो. पण सकाळी उठल्यानंतर पहाटेच्या वेळी, शांत वेळी, त्या ब्राह्ममुहूर्तावर जर आपण एकदा ही अशी मनाला शांती मिळवून दिली की दिवसभर शांतता राहून जाते. पुढे म्हणतात बघा, अंधारी अभंगू दिवा आडवी समर्थू बोळावा तैसा प्रणवो जाणावा कर्मारंभी. आता ज्याप्रमाणे अंधारामध्ये कधीही न विझणारा दिवा किंवा अरण्यामध्ये बलदंड शस्त्रधारी सोबती असावा, तसा कर्मारंभी हा ओंकार समजावा. किती छान सांगितले बघा. अंधारी अभंगू दिवा आणि आडवी समर्थू बोळावा. समर्थू म्हणजे इथं एखादा आडदंड किंवा शस्त्रधारी, इथं समर्थ असा अर्थ म्हणजे शारीरिक त्याची ताकद चांगली आहे, असा जर एखादा आपल्याला अरण्यामध्ये जर भेटला किंवा सोबती आपल्याबरोबर असला तर आपल्याला काही काळजी नसते. सिक्युरिटी गार्ड असतात की नाही सगळ्या मंत्र्यांबरोबर, राज्यपाल, राष्ट्रपती, पंतप्रधान, तसं इथं म्हणतात की आपल्या हातामध्ये जर न विझणारा दिवा असेल
तर अंधाराची भीती नाही. शस्त्रधारी बलवान जर आपल्याबरोबर असेल तरीही आपल्याला काळजी नाही. त्याप्रमाणे कर्माच्या आरंभी जर ओंकार म्हटला तर कर्माच्या यशस्वीतेबद्दल आपल्या मनात शंकाच यायचं कारण नाही. ते कर्म 100% चांगलं होणार, यशस्वी होणार. म्हणून बघा, आपण प्रार्थना आधी म्हणतोच, कुठल्याही कार्यारंभी प्रार्थना म्हणे. उचित देवोद्देशे द्रव्ये धर्मे आणि बहुअसे द्विजद्वारा हनउथाशे यजिती पैते. आता हे जे ब्राह्मण आहेत, ब्रह्मवेत्ते ब्राह्मण आहेत, ते काय करतात तर यजिती म्हणजे यज्ञ करतात. कसा? द्रव्ये धर्मे म्हणजे द्रव्य खर्च करून आणि धर्मानुसार अर्थात ते द्रव्यसुद्धा धर्मानुसार मिळवलेलं पाहिजे. म्हणून धर्माला अनुसरून मिळवलेलं द्रव्य हे खर्च करून हुताशे म्हणजे अग्नीमध्ये यजिती पैते ते यज्ञीय अग्नीमध्ये आहुती देतात. कशी देतात? ते द्विजद्वारा, जे चांगले द्विज आहेत, ब्राह्मण आहेत, पुरोहित आहेत, त्यांच्या मार्फत यज्ञीय आहुती देतात. यज्ञामध्ये अग्नीमध्ये आहुती देतात. असं उगाचच आपण घरात गमेल्यात विस्तव केला आणि त्याच्यात आहुती दिली तसं नाही. ती मंत्रासहितच दिली पाहिजे, चांगल्या योग्य मार्गदर्शनाखालीच दिली पाहिजे. आता ते कोणकोणते अग्नी असतात ते इथे छान सांगितले ज्ञानदेवांनी. आहवनीयादिवन्ही निक्षेपरूपी हवनी यजिती पै विधानी पुढे होऊनी. मग हे काय करतात ब्रह्मवेत्ते तर वेदाभ्यासानं संपन्न होऊन आहवनीय अग्नीमध्ये म्हणजेच अग्निहोत्राच्या गार्हपत्य, दक्षिण आणि आहवनीय असे 3 अग्नी असतात. तर त्यापैकी पूर्व बाजूचा जो मुख्य याग असतो त्यामध्ये टाकल्या जाणाऱ्या आहुतीच्या हवनाने यजन करतात. ते नियम असतात. तुम्ही कुठल्याही अग्नीमध्ये कधी हवन कराल तसं नाही आहे. आता त्याच्याबद्दल थोडंसं काय म्हणतात सविस्तर आहे पुढच्या ओव्यांमध्ये ते सांगणार आहेत. कोणकोणते अग्नी असतात किंवा काय असतात. आपण स्वरूपानंदांच्या ह्याच्यामध्ये पण आपल्याला काही गोष्टी समजून येतात. काल पहिल्या 2 उभ्या झाल्या होत्या, पण एकदा पुन्हा तिथून घेते. अक्षरे ही 3 योजावी किरीटी आदि मध्य अंती कर्मांची या. ब्रह्मवेत्या लागी ब्रह्म साक्षात्कार जाहला साचार याची मंत्रे. परब्रह्मी ऐक्य लाभावे म्हणून जाती ज्ञाते जन याची मार्गे. ब्रह्मवेत्याला इथे यांनी ज्ञातेजन म्हणले. वेदशास्त्र विधी सर्वही जाणून यज्ञतपोदान आचरिती. ध्याने तो ओंकार करीती गोचर मग नामोच्चार मुखे त्याचा. आधी ध्यानात तो ओंकार पाहायचे. आपल्या दृष्टीला दृष्टीगोचर असं, गोचर म्हणजे त्यांनी समजणारा, दिसणार, आणि मग नामोच्चार करायचा. या परी ओंकार करोनी प्रगट मग तोची स्पष्ट उच्चारोनी. होती ते प्रवृत्त करावया कर्म प्रणवाचे वर्म जाणोनी हे. प्रणव म्हणजेच ओंकार. अभंग प्रदीप जैसा अंधारात आत्ताच्या ओव्यात नातरी समर्थ स्नेही राणी. तैसा कर्मारंभी जाणावा ओंकार समर्थ साचार मुक्तीदाता. स्वधर्म पाळून मिळविले धन व्हावे ते अर्पण देवा लागी. ह्याचीसाठी अग्नी ब्राह्मणांच्या द्वारा यज्ञ व्यवहार आरंभिती. आहवनीयादी अग्नी माझी जाण करीती यजन यथाविधी. बहु बोलू काय नाना यज्ञ याग आचरोनी चांग निष्कामत्वे.
3 महत्त्वाचे अग्नी असतात यज्ञासाठी: आहवनीय, गार्हपत्य आणि दक्षिणाग्नी. तर या तिन्ही अग्नीत आहुती देतात, यथाविधी देतात. बहु काय नाना यज्ञ याग, आचरोनी चांग निष्कामत्वे. त्या त्या उपाधींचा करीती ते त्याग, देती उपसर्ग तयांसी ज्या. स्वधर्मे करोन मिळविले द्रव्य, शुद्ध नीती न्याय विचारोनी. ते ते देश काळ सत्पत्र पाहून, करीती ते दान भूम्यादिक. पुढच्या या ओव्या व्हायच्या आहेत. किंबहुना नाना याग, निष्पत्तीचे घेऊनी अंग. करीती नावडले या त्याग, नावडते या त्याग उपाधीचे. ते सांगतायत ज्ञानदेव की अरे पार्था, तुला काय सांगू, किंबहुना अधिक काय सांगू. नाना याग म्हणजे नाना प्रकारचे यज्ञ, निष्पत्तीचे घेऊन अंग. निष्पत्ती म्हणजे आपल्याला काही उपसर्ग होतो हे, तर उत्तम रीतीनं ते पार पाडतात आणि देहातल्या त्रासदायक उपसर्ग देणाऱ्या नावडत्या उपाधींचा करीती नावडते या त्याग उपाधींचे. नावडत्या उपाधींचा ते ब्रह्मवेत्ते त्याग करतात. म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला आवडत नाहीत, उदाहरणार्थ आपल्याला भगवद्गीतेनं सांगितलेलंच आहे अनेकदा की यज्ञ आपले हे दंभ, दर्प, स्वाभिमान, द्वेष, मत्सर, हो की नाही, क्रोध, काम, हे षड्रिपू, तर या सगळ्यांचा हे त्याग करतात. तो त्याग केल्यावर त्यांचे हे यज्ञ यशस्वी होतात. आता 22 तारीख उद्या आहे. आपल्याला महिन्यापूर्वीची आठवण येत असेल की अगदी मोदीजींनी सुद्धा 11 दिवसाचं उपोषण केलं, नुसत्या नारळ पाण्यावर राहिले, 3 दिवस निराहार राहिले. तर हे जे सगळं आहे हे सगळं शुद्धतेसाठी आहे. आणि म्हणून ज्या गोष्टी आवडत नाहीत, ज्या शास्त्रांनी मानलेल्या नाहीत, त्या गोष्टींचा हे मोठे लोक, तत्ववेत्ते लोक त्याग करतात. किंवा पुढे म्हणतात की न्याये जोडला पवित्री, भूम्यादिकी स्वतंत्री, देशकाळ शुद्ध पात्री देती दाने. किंवा न्यायानं जे धन मिळवलेलं आहे अशा या पवित्र धनाने भूम्यादिकी स्वतंत्री, भूमी इत्यादी, मग भूमीमध्ये जमीन आली, द्रव्य आलं, वस्त्र आलं, या सगळ्याचं दान ते कुठं करतात? देशकाळ शुद्ध पात्री देती दाने. देश, काळ आणि पात्र. देशे कालेश पात्रेच यद्दानम सात्विकम स्मृतम, आपण वाचलं याच्यामध्येच. तर त्याप्रमाणे अशी पवित्र दानं, पवित्र स्थळी, आणि तीही शुद्ध असणाऱ्या ब्रह्मवेत्त्या ब्राह्मणाला देतात. अथवा एकांतरा कृच्छ्री, ही पुढची मात्र व्रत समजून घेण्याजोगी आहेत बघा. अथवा एकांतरा कृच्छ्री, चांद्रायणे मासोपवासी, शोषो निघा धातुराशी करीती तपे. आता कोणकोणती व्रत करतात? तर एकांतरा, पुन्हा कृच्छ्री, चांद्रायण, ही सगळी व्रत करतात. आणि त्यामुळं आपल्या शरीरामध्ये जे 7 धातू आहेत, रक्त, रक्त, मांस, अस्थि, मज्जा, शुक्र, हे जे सगळे 7 धातू आहेत. रस पहिला, रस, रक्त, अस्थि, मज्जा, शुक्र, हे 7 धातू आहेत ना, त्या 7 धातूंना पार अगदी काय करतात? शोषून टाकतात. धातू राशी म्हणलं. या 7ही धातूंचा जणू काही ही राशी आहे आणि त्याला ते हे करतात, अगदी ज्याला दुर्बल म्हणतात असं करून टाकतात, किंवा त्याला शोषून टाकतात. काही डॉक्टरांकडे गेलं ना आयुर्वेदाच्या, की ते म्हणतात की तुमच्यातला रसधातू कमी झालेला आहे. मग बघा आपल्याला थकवा येतो, उत्साह वाटत नाही,
तेव्हा आपल्या शरीरातला रस पहिला जो आहे ना, रस हा धातू, किंवा लहान मुलं एक 8वा ओज म्हणून धातू मानलेला आहे. त्याच्यामुळं तेजाच्या पेक्षा वेगळा पण ओज, म्हणजे शरीरावर सगळं जे तेज दिसतं ते दिसणारा तो धातू आहे तो ओज. हे 7ही धातू व्यवस्थित असतील तर ओज त्या ठिकाणी प्रगट होतो. आणि लहान मुलांच्या बाबतीत असं होतं जन्माला आलेल्या मुलांना की बाकी सगळी वाढ चांगली झाली असते, पण तो ओज धातू जर तिथे निर्माण झाला नसेल तर ती मुलं जन्मतः किंवा जन्मल्यानंतर 4-5 दिवसात मृत होतात. तर म्हणून इथं त्यांनी या व्रतांचं सांगत असताना सांगितलेलं आहे की ही जी शुद्ध सगळे आपले जे धातू आहेत ते अगदी तिथे शुष्क होऊन जातात. अशी व्रत आहेत ही. आता एक एक व्रत बघूया आपण त्यातलं. पहिलं सांगितलं आहे एकांतरा. एकांतरा म्हणजे काय, तर 1 दिवसाआड जेवण करायचं. आज जेवलो तर उद्या काही खायचं नाही, परवा दिवशीच जेवायचं, अशी सवय ठेवायची. काही लोक म्हणतात बघा आम्ही दिवसातनं एकदा जेवतो, ते ठीक आहे, पण एका दिवसाआड एकांतरा म्हणजे 1 दिवसाआड जेवणं करा, प्रयोग करून पाहूया. काही जण म्हणतात हो आम्हाला शक्य आहे, आम्ही करतो. काही म्हणतील आम्हाला दिवसातनं 2दा जेवायला लागतं, एकदा नाश्ता लागतो, हे कोणी असले उद्योग करायचे. आणि नाही म्हणलं तरी या धातूंना कमतरता येतेच ना. पण अशी व्रतं हे करतात लोक. म्हणजे काय होतं, आहाराकडचं लक्ष कमी केलं की बरोबर आपल्याला परब्रह्माकडे लक्ष लागतं. करीती तपे एवं. हां, आता चांद्रायणे कुठलं सांगितलंय, चांद्रायण. आता अजून कृच्छ्र. कृच्छ्र म्हणजे एक सांगायचं राहिलं. कृच्छ्र म्हणजे असं व्रत आहे की पहिल्या दिवशी 2 प्रहरी, म्हणजे आपण सकाळ आणि दुपार म्हणतो, या 2 प्रहरात एकदाच, म्हणजे नाश्ता बिश्ता नाही. नाश्ता केला तर जेवण नाही, जेवण केलं तर नाश्ता नाही. मग दुसऱ्या दिवशी सायंकाळी एकदा, म्हणजे आज जर 12 वाजता जेवलं असू तर उद्या संध्याकाळी जेवायचं. म्हणजे जवळजवळ 18-19 तास काही खायचं नाही. आणि तिसऱ्या दिवशी न मागता जे मिळेल ते एकदाच खायचं तिसऱ्या दिवशी. आणि चौथ्या दिवशी पूर्ण उपोषण करायचं, काहीही खायचं नाही. असं जे व्रत आहे ना त्याला कृच्छ्र असं म्हणलेलं. कृच्छ्र अत्यंत कठीण व्रत. आणि पुढं सांगितलंय चांद्रायण मासोपवासी. चांद्रायणाचं व्रत तर 1 महिनाभर असतं. म्हणजे प्रतिपदेला सुरुवात करायचं, शुद्ध प्रतिपदेला. त्या दिवशी 1च घास खायचा, 1. मग दुसऱ्या दिवशी 2 घास खायचे, तिसऱ्या दिवशी 3 घास खायचे, चौथ्या दिवशी 4, 5व्या दिवशी 5, 6व्या दिवशी 6, 7व्या दिवशी 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. पौर्णिमेपर्यंत 15 घासापर्यंत गाडी न्यायची. बघा, 1च घास खाऊन शांत राहायचे. किती त्यांच्याकडे मनाची आणि शरीराची ताकद असेल बघा, हिम्मत, किंवा एक व्रतस्थ राहण्याची वृत्ती. आणि झालं, पौर्णिमे दिवशी अगदी 15 घास खाल्ले म्हणजे खूप खाल्ले. आणि पौर्णिमेच्या नंतर पुन्हा चतुर्दशी, त्रयोदशी, म्हणजे पुन्हा प्रतिपदा, द्वितीया असं येत राहतं. मग अमावस्या येते तर पुन्हा 1 घास, 2 घास, 3 घास, किंवा चतुर्दशीला 14, 13, 12, म्हणजे पुढच्या ह्याच्यात परत कमी 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 करत जायचं. 15 पासून उतरवत जायचं बरं का, 1-2 नाही करत जायचं, उतरवत जायचं. म्हणजे 15 नंतर 14, 13, 12, 11, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. अमावस्येला 1 घास पुन्हा. म्हणजे प्रतिपदेला 1 घास, तसा अमावस्येला 1 घास, असं हे सगळं उतरवत जायचं. आणि असे हे जे उपवास आहेत हे चढवत आणि उतरवत जायचे. त्यामुळं शोषोनिगा धातुराशी या एका श्लोकावर सांगायला खूप आहे. आणि मग ह्या आपल्या धातूंच्या राशी आहेत. मग अशी सांगितलं तसं 7 धातू आहेत आपल्या शरीरात, तर ते शुष्क होऊन जातात. आणि अशी तप हे ब्रह्मवेत्ते करतात.
एवम यज्ञदान तपे. आता ही एक प्रकारची व्रत झाली. आता अजून काय काय करतात? एवम म्हणजे अशा प्रकारे यज्ञ दान तपे. यज्ञ करतात, दान करतात, तप करतात. जिये गाजती बंधरूपे. आणि मग ही तप सगळी बंधनकारक असतात. बंधरूपे म्हणजे बंधनकारक असतात म्हणून प्रसिद्ध आहेत. आणि ती खरं तर काय आहेत? तिहींच होय सोपे मोक्षाचे तया. आणि त्यांच्यामुळंच मोक्ष म्हणजे मुक्ती याचं हे सोपं साधन आहे असं लक्षात ठेव असं सांगतायत. स्थळी नावाजिया दाटीजे. जळी तियांची जेवी तरीजे. तेवी बंधकी कर्मी सुटीजे नामे येणे. आता स्थळी म्हणजे रस्त्यावरून, जमिनीवरून चालताना. नावा म्हणजे खांद्यावर होडी घेतली. आता एक उदाहरण देतात ज्ञानदेव की रस्त्यावरून जाताना आपण नाव घेतली खांद्यावर. स्थळी नावाजिया दाटीजे. जळी तियांची जेवी तरीजे. पण जलामधून मात्र तीच होडी आपल्याला तारून नेत असते. आपण जरी होडी तिथपर्यंत नेली आपल्या खांद्यावरून तरी जळामध्ये मात्र ती आपल्याला तारून नेते. म्हणजे वाटेत आलेली नदी, तलाव हे आपण होडीच्या साह्यानं पार करू शकतो. तेवी बंधकी कर्मी सुटीजे नामे येणे. त्याप्रमाणे कर्म जरी बंधनकारक असली तरी ती नामोच्चाराने बंधनकारक कर्मापासून आपली सुटका करतात. खूप सुंदर उदाहरण दिलेलं आहे बघा. जडी तियाची जेवी तरीजे. तेवी बंधकी कर्मी सुटीजे नामे येणे. मग हे नाम आहे ना, भगवंताचं नाम घेतलं ना की आपली या कर्मबंधनातून सुटका होते. परी हे असो ऐसिया. या यज्ञ यागादी क्रिया. ओंकारे सावाईलिया प्रवर्तती. परी हे असो ऐसिया. ते म्हणतात पण हे असं असू देत, सगळं हे असू देत असं, पण ओंकाराच्या साह्यानं लाभलेली अशी जी यज्ञयागादी कर्मे आहेत ना ती सहजपणे केली जातात. सावाईलिया म्हणजे अगदी सहजपणे. प्रवर्तती मग त्याचा आपल्याला ताण येत नाही किंवा त्याचं ओझं वाटत नाही, त्याचं टेन्शन वाटत नाही. किती सुंदर सांगितले बघा. ओंकारे सावाईलिया प्रवर्तती. या यज्ञ यागादी क्रिया. यात जर आपण यज्ञ म्हणून बघा, आता परवासुद्धा आमचं जे हे झालं की नाही संस्कृत भारतीचं संमेलन, त्यावेळेला सुद्धा पहिल्यांदा वेद पठण ठेवलं होतं. त्या गुरूंनी वेद पठण केलं, ओंकारांनी सुरुवात केली की तो कार्यक्रम अगदी सहज सुलभ छान होऊन गेला. आणि शेवटची ओवी राहिली त्यातली. तिया मोटकिया जेथ फळी. रिगो पाहता निहाळी. प्रयोजती तिये काळी तच्छब्दूतो. मग जेव्हा या यज्ञ यागादी कर्मक्रिया आपल्या फलद्रूप होऊ लागतात तेव्हा हे मुमुक्षू तत् शब्दाचा ओम तत्सत असे आपण काल 3 शब्द पाहिले. तर तत् म्हणजे ते परब्रह्म, तर त्याचा उपयोग करतात, विनियोग करतात. आणि वेदवेत्ते लोक तर तत् शब्द योजतात. मुमुक्षू म्हणजे मोक्षाची इच्छा करणारे, आणि वेदवेत्ते म्हणजे ज्यांना वेद समजलेले आहेत तसे. म्हणून म्हणले बघा, तिया मोठकिया चेथ फळी. रिगो पाहती निहाळी. प्रयोजिती तिये काळी तच्छब्दूतो. तच्छब्दू म्हणजे तिथे तत् हा शब्द त्याचा उपयोग करतात असं म्हटले. त्यातल्या थोड्याशा ओव्या बघूया. त्या उपाधींचा करी तिथे त्याग. देती उपसर्ग तयांसी ज्या. स्वधर्मे करो न मिळविले द्रव्य. शुद्ध नीती न्याय विचारोनी. ते देश काळ सत्पात्र पाहोन. करीती ते दान भूम्यादिक. कृच्छ्र एकांतर चांद्रायणादिक. नानाव्रते देख आचरोनी. शरीरींचे सप्त धातू शोषोनिया. उग्र तपश्चर्या करीती ते. ऐशा परी जाण यज्ञ तपोदान. बंधक म्हणून गाजते जे.
तेची तया होय मोक्षाचे साधन, नाम हे पावन उच्चारिता. भाररूप होय नावजी भुवरी. एरवी ती भार असते नुसती जमिनीवर ठेवली तर. तीच जैसी तारी जळा माझी, तैसी जी बंधक तीच कर्मे देख. कैवल्यदायक येणे नामे, असोंकारासे घेऊनी सहाय्य. ऐसे जे जे होय यज्ञाधिक, ते फल द्रुप होऊ पाहे जेव्हा. प्रयोजती तेव्हा तत्कार तो. तत्कार म्हणजे तत् हा शब्द, यांनी ते सगळं व्यवस्थित होतं. आता पुढचा खरं श्लोक आहे. म्हणजे ओंकाराचं महत्त्व किती सांगितलं बघा. आणि या सगळ्या क्रिया, सगळे यज्ञ, दान, तप. आता त्या बळींनी सुद्धा जो यज्ञ केला होता आणि त्या यज्ञामध्ये तो जर यशस्वी झाला असता तर त्यानं पुन्हा देवांवरचं वर्चस्व त्याचं चालू राहिलं असतं. म्हणून सगळे देव घाबरले आणि नारायणाकडे, विष्णूकडे जाऊन सांगतात की तुम्ही आता याचा काहीतरी इलाज करा. तेव्हा नारायणाने त्या अदितीच्या पोटी जन्म घेतला बटू रूपातला. आणि तो बटू रूपातला वामन त्यांच्याकडे जातो आणि त्याचं स्वागत करतोय बली. त्याचं अर्घ्य दान देऊन, पूजा देऊन सगळं त्याचं कौतुक करतो. पण शुक्राचार्यांना माहिती असतं की हे चुकीचं आहे, हे याच्याच जीवावर बेतणार आहे. पण एकदा त्यानं व्रतस्थ राहिल्यानंतर, या यज्ञदानाच्या बाबतीत जे त्यांनी सांगितलं ना की व्रतस्थ राहावं लागतं, तसा तो बलीसुद्धा व्रतस्थ राहिलेला आहे. आणि आलेल्या अतिथीचं स्वागत करणं हे आपल्या संस्कृतीत महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्यानं ते केलं. आणि तुला काय हवंय मागितल्यानंतर म्हटल्यानंतर तो म्हणतो की नाही, मी नाही तुला सांगू शकत. नाही म्हणे, तुम्ही सांगा, जे पाहिजे ते दे. सगळं द्यायला तो कबूल होतो. पण त्यांनी वामनांनी सांगितलं, मला 3 पावलं जमीन दे, 3 पावलं पृथ्वी दे. त्याला वाटतं काय 3 पावलं हा एवढासा छोटासा विरमोठा पोरगा, याची 3 पावलं म्हणजे किती झाली असती हो? काय 3-4 फूट झाली असती. तेवढी तर द्यायची, काय बिघडलं. पण हा साधासुद्धा नव्हता ना. त्यांनी काय केलं, हो म्हणल्यानंतर त्यांनी अगदी तो संकल्प सोडला. झारीतलं पाणी त्याच्या हातावर सोडलं आणि याला सांगितलं की माग आता तुला काय पाहिजे ते. आणि त्यानं जेव्हा 3 पावलं मागितली, एवढा मोठा स्वर्गापर्यंत ठाकलेला असा हा विष्णू झालेला आहे. एवढे मोठे मोठे चरण त्याचे. आणि त्या चरणांनी पहिला पाय या पृथ्वीवर, दुसरा पाय स्वर्गामध्ये आणि तिसरा त्याला ठेवायला जागाच नाही. म्हणून शेवटी त्याला पाताळात लोटले. आणि सुतल नावाचा जो खालचा प्रदेश असतो, अतल, सुतल, तलातल, रसातल, पाताळ असे खालचे लोक आहेत पाण्याच्याही खाली. तर त्या सुतलामध्ये त्याला प्रवेश दिला. तसं हे यज्ञाच्या कुठल्याही यशस्वीतेसाठी या ओंकाराने उच्चार करून त्या कार्याचा प्रारंभ केला जातो असं म्हटलेलं आहे. आपण इथेच थांबूया. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता. येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा.
आरती ज्ञान राजा. लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञान राजा. कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञान राजा. प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले. रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञान राजा. महाकैवल्य तेजा सेविती साधू संत. मनू वेधला माझा. आरती ज्ञान राजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू ज्ञानेश्वर.